दोडक्याची भाजी खाऊन कंटाळलात, मग दोडका घ्यायचा आणि तो उकळीमध्ये ना मस्त असा ठेचून घ्यायचा आणि बनवायची ही मस्त भन्नाट रेसिपी, जी तुम्ही आधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल. सगळे मागून खातील याची मात्र मी तुम्हाला 100% खात्री देऊ शकते. इतकी मस्त भन्नाट रेसिपी. चला सुरुवात करू. त्यासाठी इथं बघा मी 2 मध्यम आकाराचे कोवळे दोडके घेतले. आता दोडके बाजारात खूप छान आले होते, त्यामुळं म्हटलं की दोडक्याची ही रेसिपी नक्की बनवून दाखवूयात. दोडके स्वच्छ धुतले आणि त्यानंतर ह्याच्यावरची साल काढणं, ह्याच्यात साल काढून घ्यायची. बरेच जण ह्याच्या शिरांची चटणी वगैरे पण बनवतात. माझी आजी खूप छान चटणी बनवते, थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवते. तुम्हाला जर वेगळ्या पद्धतीची चटणी हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी त्या पद्धतीने पण नक्की दाखवेन. छान साल काढून झाली की दोडका घ्यायचा, पुढचा देठा काढायचा आणि भाग काढून पाठीमागचा भाग काढून घ्यायचा. जेव्हा नेहमी दोडका वगैरे घेतो तेव्हा थोडासा दोडका खाऊन बघायचा. गोडसर असेल तर तो भाजीसाठी योग्य असतो. कधी कधी दोडका थोडासा तुरट किंवा कडू वगैरे असतो, त्यावेळी तो भाजीसाठी अजिबात योग्य नसतो. त्यामुळे नक्की तुम्ही चेक करून दोडका घेत चला. आता दोडका बघा अशा मोठ्या मोठ्या आकारामध्ये कट करून घेतला. तुम्हाला वाटेल की मग आपण भरला दोडका करतो का, तर अजिबात नाही. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. आता हा जो मोठा मोठा चिरून घेतलेला दोडका होता, तो मी अशा पद्धतीने उखळीमध्ये घातला आणि उखळीनं हा चांगलासा ठेचून घ्यायचा. जितका शक्य आहे तितका तो आपल्याला बारीक करायचा आहे. बरेच जण वाटेल की दोडका ठेचून कोणी खाईल का, कसा लागेल, तर ह्याची चव 100% भन्नाट लागते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की आज काय बनवलं आहे ते. तर छान असा दोडका बघा मी ठेचून घेतला. अजिबात मोठे मोठे तुकडे ठेवले नाही, थोडेसे मोठा ह्याच्यामध्ये छान असा ठेचून घेतला. दोडका माझा कोवळा असल्यामुळे यातल्या बिया पण अगदी कोवळ्या आहेत. जर तुमचा दोडका निबार असेल तर तुम्ही त्यातल्या बिया सेपरेट करू शकता, पण मी तुम्हाला शक्यतो सांगेन की ह्या रेसिपीसाठी ना तुम्हाला दोडका कोवळाच घ्यायचा आहे. छान असा बघा मी ठेचून घेतला. मस्त ठेचल्यानंतर हा काढून घ्यायचा. त्याच उकळीमध्ये आता एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला तर तो घातला मी ह्याच्यामध्ये. त्यानंतर ह्याच्यामध्ये आता आपण 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या थोड्या जास्त वापरायच्या, त्यामुळे चव छान येते. 3 ते 4 हिरव्या मिरच्या कशा तिखट आहेत ह्याच्यावरती प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आणि हे पण आता आपण दोडक्यासारखं चांगलंसं ठेचून घेतो. कांदा पण ठेचल्यामुळे याची चव खूप छान लागते. आता कांदा फार बारीक करायचा नाही, फक्त लसूण छान असा बारीक ठेचला गेला पाहिजे आणि हिरवी मिरची छान ठेचली गेली पाहिजे. हे सगळं बघा अगदी छानपैकी असं ठेचून तयार झालेलं आहे. आपण दोडका पण असाच ठेचला आणि कांदा, लसूण आणि मिरची हे पण बघा सगळं चांगलं ठेचून तयार झालेलं आहे. लसूण पण अगदी मस्त झालं आहे. आता हे सगळं ठेचून झालं की आपण लगेचच पुढची कृती करणार आहोत. त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक पॅन ठेवला. माझी आजी ही रेसिपी करायची आणि ती सांगते की ही रेसिपी ना लोखंडी तव्यामध्येच केली पाहिजे. पण आता लोखंडी तवा माझ्याकडे नव्हता. तुमच्याकडे असेल तुम्ही लोखंडी तव्यामध्येच ही रेसिपी करा, म्हणजे त्याची चव अजून जास्त छान लागते. 2 ते 3 मोठे चमचे तेल घ्यायचं. थोडं तेल जास्त लागतं. तेल चांगलं गरम झालं की जिरे टाकायचे. 1 चमचा जिरे छान फुलून द्यायचे. जिरे चांगले फुलले गेले की त्यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर पाव चमचा आपण त्यामध्ये हिंग पूड घालतोय. हे सगळं बघा छान तेलावरती परतलं की त्यामध्ये थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची. तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये कोथिंबीर घातली ना की त्याची चव खूप छान लागते. ते सगळं परतलं की आपण जे कांदा, हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतला होता तर ते सुरुवातीला घालायचं आणि तेलावरती बघा सगळं चांगलं परतवून घ्यायचं, जेणेकरून लसणाचा आणि कांद्याचा कच्चेपणा निघून जाईल. ही रेसिपी ना माझी आजी बनवायची आणि मला ती प्रचंड आवडायची. म्हणजे मला दोडका आवडायचा नाही, त्यावेळी ती करून द्यायची. मला पटायचं पण नाही की याच्यामध्ये दोडका वापरला, मात्र मी ती आवडीनं मागून खायचे. म्हणून मी आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. कांदा छान परतला गेला, त्यामध्ये आता मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतला तर तो घातला. तो पण बघा कांद्यासोबत चांगला परतवून घ्यायचा. टोमॅटोचा कच्चेपणा आणि आंबटपणा दोन्ही जायला हवा. हे सगळं बघा चांगलं परतलं. टोमॅटो छान मऊ पडले. त्यानंतर आपण जो ठेचून घेतलेला दोडका होता तर तो दोडका घालायचा आणि हा पण सगळा चांगला परतवून घ्यायचा. मी तुम्हाला खात्रीनं एक गोष्ट सांगू शकते, ती म्हणजे जेव्हा तुम्ही ही रेसिपी कराल ना, तेव्हा मला खात्रीने सांगते की सगळे म्हणतील अजून थोडी जास्त बनवायची ना ही रेसिपी, एवढीशीच का बनवली? हे मी तुम्हाला 100% सांगते. त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी एकदा तरी बनवून बघाच. आता हा दोडका पण कांदा, टोमॅटोसोबत सगळा परतवून घेतला आणि 2 मिनिटं याच्यावरती झाकण ठेवून एक चांगली वाफ काढून घ्यायची. दोडका ठेचून घेतल्यामुळे याची चव थोडीशी वेगळी लागते आणि त्यामुळेच भन्नाट रेसिपी असं मी ह्याला म्हटलं आहे. 2 ते 3 मिनिटं झालं की झाकण काढून घ्यायचं. थोडंसं वाफेवरचं पाणी पण ह्याला सुटतं. पुन्हा हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्याला छान पटकन दोडका शिजावं म्हणून आपण ह्याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्यामुळं काय होतं, याला पटकन पाणी सुटतं आणि हा दोडका पण लवकर शिजतो. आता दोडका ठेचून घेतं त्यामुळे त्याच्या बारीक बारीक फोडी तयार झाल्या, त्यामुळे तो पटकन शिजतो देखील. आता हे सगळं बघा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती गॅस मध्यम करायचा आणि झाकण ठेवायचं. ह्या रेसिपीमध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर करत नाही. ही पूर्ण रेसिपी आपण वाफेवरती शिजवून घेतोय. बघा छान अशी वाफ आली, साधारणपणे 5 ते 6 मिनिटं झाली होती आणि 5 ते 6 मिनिटामध्ये ही रेसिपी परफेक्ट शिजते. दोडका पण बघा अगदी मस्त असा मऊ झालेला आहे. पुन्हा सगळं बघा चांगलं परतवून घेतलं.
हे सगळं शिजून तयार झाल्यानंतर आता जो गॅस आहे तो बंद करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये ना 2 मोठे चमचे किंवा पाववाटी भाजलेला दाण्याचा ओबड-धोबड कूट घालायचा आणि त्यानंतर ना भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं चांगलं मिक्स करायचं. तर आज आपण ना दोडक्याचा ठेचा बनवला आहे. नाव ऐकून थोडंसं वेगळं वाटते, पण चव मात्र नक्कीच ठेच्यापेक्षा खूप जास्त छान लागते. ज्यांना दोडका आवडत नाही किंवा दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा तर नक्की ही रेसिपी करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हा ठेचा जो आहे तो भाकरीसोबतच नक्की ट्राय करून बघा. जर तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी आवडली असेल तर आजीसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमच्या पण आजीची तुमची फेवरेट रेसिपी कोणती हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद. बाय.